च्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राजधानी दिल्लीमध्ये भारताचा निर्णायक ॲक्शन प्लॅन ठरतोय। दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय कॅबिनेट बैठकांचा सिलसिला सुरू आहे। तर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। केंद्रीय संरक्षण समितीची ही गेल्या 4 दिवसातली दुसरी बैठक आहे। बैठकीमध्ये भारताकडून निर्णायक उत्तर देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान प्रधानांनी भारताची तयारी आणि जम्मू काश्मीरमधील तयारीचा आढावा घेतल्याची ही माहिती आहे। तर थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे। सरकारच्या वतीने काय भूमिका मांडली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? साऊथ ब्लॉक मध्ये दिल्लीमध्ये हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे। नेमका कशावर चर्चा होतीये, काही माहिती मिळू शकली आहे? एकीकडे साऊथ ब्लॉक मध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे। दुसरीकडे आता थोड्याच वेळात कॅबिनेटची पहिली ब्रीफिंग होणार आहे। पहलगाव म्हणजे जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या दहशतवादी हल्ल्यानंतरची ही पहिली ब्रीफिंग असेल। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक झाली होती। त्यानंतर कॅबिनेटची बैठक झाली, त्यानंतर सीसीईची बैठक झाली। या संदर्भातली माहिती थोड्याच वेळात ही जी कॅबिनेटची ब्रीफिंग असणार आहे। अश्विन वैष्णव जे आहेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री, ते आपल्याला ब्रीफिंग देणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सोबतच जर बघितलं याच्या बैठकीमध्ये साधारणतः पहलगामच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काय काय हालचाली करणार आहे या संदर्भात देखील माहिती देऊ शकतं आणि आता तपासानंतर काय झालं हे देखील सांगू शकतं आणि भविष्यामध्ये काय धोरण असेल याची देखील रूपरेषा आजच्या या केंद्रीय कॅबिनेटच्या ब्रीफिंगमध्ये मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चितच प्रशांत, मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय। कालही बैठका झाल्या होत्या, त्यानंतर आजही बैठकांचा सिलसिला सुरू आहे। याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? महत्वाचं म्हणजे जर बघितलं काल ज्या बैठकी झाल्या होत्या त्या बैठकी प्रथमतः त्या प्रायोगिक म्हणजे पार्श्वभूमीच्या आधारावरती ज्या पद्धतीनं आज ज्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी होत्या त्याच्या आधारावर कालच्या बैठकी होत्या। आज थेट केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। सीसीजी म्हणजे खास करून भारताच्या संरक्षण धोरणाच्या संदर्भातले अंतिम निर्णय घेण्याची समिती आहे ती सीसीएस असते, कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी। आणि सोबतच भारताचं आर्थिक धोरण काय असावं या संदर्भात निर्णय घेण्याची समिती आहे ती कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमी अफेअर्स असते। त्याच्या बैठकी आज महत्वाच्या 2 बैठकी झालेल्या आहेत। सीसीपीएची देखील बैठक सायंकाळी होईल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पण एक अत्यंत महत्वाचं आहे की ही जी 3 बैठकी झाल्या, कॅबिनेटची बैठक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, सीसीएची बैठक, त्याचं सीसीईची बैठक, यामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याचे अंतिम निर्णय झालेला आहे। निश्चितच प्रशांत, थोडंसं थांबवते मी। आपल्यासोबत निवृत्त कर्नल मोहन काकतीकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मोहन काकतीकर सर, ज्या पद्धतीनं बैठका सुरू आहेत, हल्ला झाला मागच्या आठवड्यामध्ये आणि त्यानंतर आता भारतीय सैन्य हरकतीत आल्याचं दिसतंय। त्यांना आदेशही दिलेले आहेत, जे करायचं आहे तुमच्या हातामध्ये सर्व अधिकारी असतील असंही सांगण्यात आलंय। अशामध्ये होणाऱ्या या बैठका यांचा अर्थ नेमका काय? या बैठकाचा अर्थ हाच आहे की तिन्ही सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे। की असंही होऊ शकतं की एका वेळेला एक सर्व्हिस इन्व्हॉल्व्ह होईल, कदाचित तिन्ही सर्व्हिसेस सायमल्टेनियसली इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन होणं अतिशय जरुरी आहे। आणखीन जी ऍक्शन इंडियन आर्म फोर्सेस घेतील त्याची रिॲक्शन काय होईल, त्याचं एस्केलेशन झालं तर त्याची आपल्याला तयारी ठेवायला हवी। हे सगळं यामध्ये ठरवण्यात येईल आणि पूर्णपणे तयारी करूनच मग ऍक्शन घेण्यात येईल आणि त्याच्यासाठी कोऑर्डिनेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी या सगळ्या मीटिंग असतील। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल का की ज्या पद्धतीनं पाकिस्तानकडून दावा केला जातोय की 24 ते 36 तासांमध्ये आमच्यावर हल्ला केला जाऊ शकतो, असं ते कांगावा करताना दिसतायत, त्याच पद्धतीच्या काही हालचाली सुरू आहेत? नाही, याला काहीच अर्थ नाही की जसं मी पूर्वी आपल्याला सांगितलं होतं की केव्हा कुठे कधी किती स्ट्रेंथ मध्ये कशा पद्धतीने हल्ला होणार याच्यामध्ये जे सरप्राईज आहे त्याच्यातच आपलं यश अवलंबून आहे। त्याच्यामुळे प्रिडिक्टेड लाईन वरती कधीच ही ऍक्शन घेण्यात येणार नाही। कारण जर आपण प्रिडिक्टेड लाईन वरती ऍक्शन घेतली तर आपल्याला त्याला फार एनिमीकडून त्याला चांगला प्रतिरोध मिळेल आणि त्याच्यामुळे आपलं जे एम आहे ते साध्य होणार नाही। तर यासाठी दिस विल बी समथिंग विच
जे आपला एनिमी एक्सपेक्ट करत नाही अशी ही ऍक्शन असेल. म्हणजे एकूणच काकतीकर सर, ज्या पद्धतीनं असं म्हणता येईल की शत्रू जेव्हा बेसावध असतो त्यावेळेला त्यांच्यावर हल्ला केला तर जास्त नुकसान होऊ शकतं, अशी काहीशी रणनीती भारताची आहे असं म्हणता येईल? बेसावध असं म्हणण्यापेक्षा अनएक्सपेक्टेड लाईन्सवरती ही ऍक्शन असेल असं मला म्हणावं. म्हणजे जिथे हल्ला होईल याची कल्पनाही केली नसेल. हा, अशा पद्धतीने हा हल्ला होईल किंवा अशा पद्धतीने किंवा अशा मेथडॉलॉजी ती जी असेल ती अनएक्सपेक्टेड असेल निश्चितच. काकतीकर सर, आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, म्हणजे हालचाली एकीकडे सुरू आहेत दिल्लीमध्ये, दुसरीकडे पाकिस्तानकडून वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत मागील काही दिवसांपासून, आणि असंही चोर की दाढी में तिनका असं म्हणतात, हा हल्ला झाला पहलगाम मधला, त्याच्यानंतर भारताकडून जे काही दहशतवादी आहेत त्यांचा शोध सुरू झालेला होता, सर्च ऑपरेशन सुरू झालं होतं, पण तेव्हापासूनच पाकिस्तानकडून मात्र धमक्या दिल्या जात आहेत आणि एका प्रकारे हा जो आळ आहे त्यांच्यावरच येईल अशा पद्धतीच्या संशयास्पद हालचाली दिसून येत आहेत. निश्चितच हा जो हल्ला झाला त्याला पाकिस्तान आर्मीचं बॅकिंग होतं याच्यात काहीच डाऊट नाहीये. आणि दिस इज प्री प्लॅन ही ऍक्शन आहे. ही काही म्हणजे मोमेंटरीली कोणीतरी इमिजिएट विचार करून केलेली ऍक्शन नाही आहे, पण ही प्री प्लॅन्ड ऍक्शन होती ही जी झालेली आहे पहलगाम मध्ये, आणि त्याच्यासाठी त्याचे रिपरकशनचाही विचार पाकिस्तान आर्मीने जरूर केला असेल आणि त्यांचीही त्याची तयारी असेल. पण वी विल हॅव टू, आपल्याला अशा पद्धतीने काम करायला हवं की ते जे आपल्याकडून एक्सपेक्ट करतात त्याच्यापेक्षा वेगळ्या लाईनमध्ये आपल्याला याच्यावरती ऍक्शन घ्यायला लागेल, ज्याच्यामुळे सरप्राईज एलिमेंट आपल्याकडे असेल. निश्चितच. काकतीकर सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.